अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांचा आज वाढदिवस आहे आणि या क्षणी पक्ष त्यांना बड्डे गिफ्ट देईल, कारण ते विधान परिषदेला इच्छुक होते. त्याची उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेचा भंग झालेला आहे. शेठ, खरं तर विधानसभेनंतर विधान परिषदेलाही तुम्हाला डावलण्यात आलेलं आहे आणि भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडेंना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. नक्कीच नाराजी असेल. नाराजी म्हणण्यापेक्षा पक्ष संघटना आणि पक्ष कार्यकर्ता की त्या पक्षाशी असणारी कार्यकर्त्यांची जी नाळ आहे ती नाळ त्या ठिकाणी कुठेतरी संपायला लागली का हा विचार त्या ठिकाणी आता कार्यकर्त्यांना पडलेला आहे की ज्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती, दीपक मानकर होते, सुनील टिंगरे होते, अमोल बालोडकर होते, त्यानंतर योगेशजी भल होते, नाना काटे होते, भाऊसाहेब भुईर होते, संदीप वगैरे होते आणि मी होतो आणि अजून काही कार्यकर्ते होते, दिलीप मोहिते होते, त्यानंतर अतुल बेनकेसह त्यांनी मागणी केली होती आणि इंदापूरचे आप्पासाहेब जगदाळे त्यांनी मागणी केली होती. अशी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं मागणी केली होती की विधान परिषद जी आहे ती स्थानिक स्वराज्याची आहे आणि आपल्याला सुटणार आहे. त्या दृष्टीनं आम्ही सर्वांनी पाठपुरावा त्या ठिकाणी केला होता. राज्याचे मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना आम्ही भेटलो, पक्षाचे नेते खासदार पार्थदादा पवारांना भेटलो. कारण शेवटी की स्वर्गीय अजितदादा पवारांनी हा जिल्हा घडवलेला आहे, राज्यामध्ये काम करत होते आणि त्यांचं त्या ठिकाणी अकाली निधन झाल्यामुळे आमच्यासारखा कार्यकर्ता हातबल झालेला आहे की आमच्या पाठीमाग कोण आहे किंवा कार्यकर्त्यांना ताकद देणार आणि आता कोण राहिलेला आहे ही सुद्धा भीती त्या ठिकाणी आता कार्यकर्त्यामध्ये आपापसात चर्चा करतात आणि त्यामुळं कुठेतरी कार्यकर्त्याला संजीवनी मिळावी. मग कोणत्या आमच्यातला प्रामाणिक कार्यकर्ता काम करणार, मग तो सुरेश घुले असो, असे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यातलं कोणाला तरी दिला असतं तर खऱ्या अर्थानं पक्षाला सुद्धा एक बळकटी मिळाली असते असं मला वाटतं. त्या ठिकाणी आता तुम्ही प्रचंड मोठी यादी घेतली इच्छुकांची, त्यामध्ये विक्रम काकडेंचं नाव कदाचित तुम्ही घेतलं नाही किंवा ते आधीपासून इच्छुक तुमच्याकडून नव्हते. जी यादी तुम्ही सांगितली त्या यादीत कोणीही तुल्यबळ उमेदवार नव्हता. आता कोणत्या खाणीतला हिरा आहे आम्हाला माहीत नाही, पण तो हिरा त्या ठिकाणी पक्षाने शोधून काढला आहे आणि त्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. आज अजितदादा असते तर अजितदादा असते तर कुठं झालं असतं, एक प्रामाणिक कार्यकर्त्याला, पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी दिली असती, हे मात्र केवळ सत्य आहे. अशी काय वेळ आली की भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची गरज राष्ट्रवादी पक्षाला पडली? नाही, असं याच्यामध्ये असं मला एकंदर वाटतं की त्याच्यामध्ये खासदार संजय नाना काकडे हे भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्यांनी काम केलं. पुणे महानगरपालिका त्यांनी आणली आणि त्यातनं कुठेतरी आता ह्या दोन्ही महानगरपालिका ताब्यात येतील, आणखीन काय पुढं लोकसभा विधानसभेला पक्षाला एक चांगली ताकद मिळेल म्हणून तो विचार त्यांचा केला असं मला वाटतंय. काय भविष्य वाटते आता पक्षाचं? पक्षाचं भविष्य सांगितलं की आता असे जर नेते त्या ठिकाणी आमच्या पक्षाला ताकद त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल असं आम्हाला वाटतंय. म्हणजे पक्षातले जे इच्छुक होते त्यांना डावलून इकडचे काकडेंना उमेदवारी दिल्यामुळे पक्षाची ताकद वाढली. कारण ज्यांनी मागितलं ते कुठेतरी पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षासाठी मोठी संघटना त्यांच्यामध्ये ताकद नसेल असंही वाटतंय आमच्यासारख्या कार्यकर्त्याला. आता ज्यांना उमेदवारी तो संघटक आहे आणि मोठ्या ताकदीचा आहे आणि आर्थिकदृष्ट्या खूप सुबत्ता त्याच्याकडे आहे असं त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये बोललं जातं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असल्यामुळे उमेदवारी दिली नाही, कारण का शेवटी आता पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी अशी माणसं त्या ठिकाणी काम करायला पाहिजेत की पक्षासाठी नेहमी ताकद असणे गरजेचं असतं. पण ताकद कुठल्या अनुषंगाने, म्हणजे जनसंख्येच्या अनुषंगाने की आणखी कुठल्या अनुषंगाने तुम्ही ताकदीचा उल्लेख करता? जनसंख्या, आता कसं आहे की जनसंख्या गोळा करण्यासाठी सुद्धा अशी माणसं लागतात, त्यासाठी सुद्धा पक्षाला गरज आहे. कारण ते तुम्ही असाल किंवा सुनील टिंगरे असतील, नाना काटे असतील, योगेश भल असतील, अतुल बेनके असतील, दिलीप मोहिते असतील, हे त्या जनसंख्येला सामोरे गेले नसते किंवा ती जनसंख्या आपल्या पक्षाकडे आणू शकली नसते. नाही, आमच्यातला कोणी कमजोर आहे असं काही म्हणायचं काही कारण नाही. तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा भयंकर मोठा ताकदीचा आहे, पण त्यांच्यामध्ये काहीतरी कॅलिबर असेल पक्षाच्या दृष्टिकोनातून, मग त्यांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे.
असं मला या ठिकाणी वाटतंय. आर्थिक दृष्ट्याचा उल्लेख तुम्ही वारंवार करताय. काय वाटतंय नेमकं तुम्हाला? नाही, काय हित साधलं गेलं यामध्ये? नाही, काय झालं याच्यामध्ये, आता आम्ही जिल्हा परिषद महानगरपालिका पाहिल्यानंतर तिथं सुद्धा आर्थिक त्या ठिकाणी आपण पाहतो, एखादा उमेदवार निवडून यायचं झालं तर तिथे त्या ठिकाणी पैसे लागतात आणि पैसे लागल्यानंतर त्या ठिकाणी आता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडनं एवढे पैसे येणार कुठून, असे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटलं असेल किंवा नेत्यांना वाटलं असेल की यांच्याकडे नसतील, तर एक चांगला ताकदीचा उमेदवार द्या, असे त्या याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं प्रत्येक आमच्या उमेदवाराला. म्हणजे आर्थिक दृष्ट्या ताकदवान असणारा उमेदवार दिलाय. असं लोकांची चर्चा आहे आणि आमच्या उमेदवारांची सुद्धा चर्चा आहे त्यात. याचा आर्थिकदृष्ट्या कोण येतं तेच आहेत, मग बाकीचे काय सगळे गोटे घालणार आहे का, असे त्या ठिकाणी चर्चा आमच्या कार्यकर्त्यांची होती की हे सगळे बाकी तसे आहेत का. मग यातनं काय होईल आता हे पुढं खरं पाहिलं तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2च जागा आहे आणि दोन्ही जागा त्या ठिकाणी आता प्रचंड बहुमताने निवडून येतील. खंत व्यक्त करताय तुम्ही? नाही, खंत नाही म्हणता येत, पण एखादी उपरोधिक सल्ला आहे. उपरोधिक म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी कारण का 90 सालापासून अजितदादांचं ज्या पद्धतीने राजकारणात जिल्हा बँकेपासून उभं झाला तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे, पण त्याच्या अगोदर पवार साहेबांच्या बरोबर माझे वडील आम्ही सगळे होतो. म्हणून माझं ज्या राजकारणात उगम झाला तो नेता, आज तो नेता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. तो नेता असता तर आम्ही कुणाबद्दल काही बोललो नसतो. आम्ही पक्षाबद्दलच बोलतो आजही की पक्ष संघटना ही मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. ज्या पद्धतीनं पायाला पानं लावून त्या ठिकाणी भिंगरीसारखा फिरणार अजितदादा, तो काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी खंत आहे की आमचा नेता खंबीर होता, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार होता. आज आमची परिस्थिती तशी नाही आहे. आज आम्ही सगळे लंगडे आहेत त्या ठिकाणी आणि त्यामुळं आता ही जर आम्हाला दिली असती उमेदवारी तर पक्ष निश्चितपणे तो मोठा त्या ठिकाणी आम्ही काम केलं असतं त्याच्यामध्ये आणखी सुद्धा. आता दिलाय, आम्ही त्याचं काम करणारच आहे. आज पण तुम्हाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, त्यांनी बोलवलं होतं कदाचित नाराजी दूर करण्यासाठी. नाही, नाराजी दूर करण्यासाठी असं नाही काय, परंतु सांगितलं की आता एक पक्षाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सांगितलं, वरिष्ठांनी ठरवलंय त्याप्रमाणे ती उमेदवारी देणं गरजेचं, म्हणून ठीक आहे, हरकत नाही म्हणलं. तुम्ही विचारलं त्यांना कुठल्या निकषाखाली त्यांना उमेदवारी दिली? नाही, पक्ष निकष त्या ठिकाणी विचारलं कोणत्या ह्याच्यातनं. एक संघटनात्मक काम करणार आहे, भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून ज्यांनी काम केलं, त्यांना अनुभव आहे, शहरामध्ये चांगलं काम केलं पुणे शहरात, त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये द्यायचं होतं तर पुणे शहरातला उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर आर्थिक दृष्ट्या ताकदवान असल्यामुळेच विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे असा आरोप या ठिकाणी विलास लांडे करतायत आणि पक्षावरती नाराजी व्यक्त करतायत. उपरोधिक सल्ला ते या ठिकाणी देत आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.